मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. फेसबुक, इंस्टाग्रामवरनं मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर आरोपीनं कॉलेज तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावरती अनेक वेळा बलात्कार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. घटनेमधील एक 20 वर्ष कॉलेज तरुणीची सुमारे 1 वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमामधून आरोपी तरुणाच्या बरोबर ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर आरोपीनं तरुणीला त्याचे इंस्टाग्राम ID दिला. त्यावर दोघेजण बोलू लागले. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. 8 मार्च रोजी सकाळी आरोपीनं त्या तरुणीला त्याच्या घरी बोलावून घेतलं आणि तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. तरुणीने त्याला नकार दिला असता तरुणानं बोलबच्चन करून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत बळजबरीनं शारीरिक संबंध केले. त्यानंतर कॉलेज तरुणी आरोपीला म्हणाली की आपण लग्न कधी करायचं? तेव्हा आरोपी म्हणाला की मला इलेक्शनसाठी उभं राहायचं आहे. इलेक्शन झालं की त्यानंतर आपण लग्न करू. त्यानंतर आरोपीने अनेक वेळा तरुणीशी शारीरिक संबंध केले. 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11च्या सुमारास त्याच्या घरामध्ये तरुणीसोबत बळजबरीनं त्यानं शारीरिक संबंध केले. त्यानंतर काही दिवसांनी सदर आरोपी तरुणीला म्हणाला की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही, मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार आहे, तू यापुढे माझ्यासोबत बोलू नकोस असं म्हणून आरोपीनं तरुणीसोबत बोलणं बंद केलं. तसेच तरुणीचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि फोन नंबर ब्लॉक करून टाकले. संतप्त झालेल्या कॉलेज तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे. तिच्या फिर्यादीवरनं आरोपी निखिल रोहिदास कुसमुडे याच्यावरती बलात्कार तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हवालदार रवींद्र कांबळे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी हजर राहून घटनेची माहिती घेतली. आरोपी निखिल रोहिदास कुसमुडे हा पसार झालाय. पोलीस पथकाकडनं त्याचा शोध सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करतायत. मनोज साळवे, C24 राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.